मित्रांनो, घरकुल जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000चे अनुदान. देशभरातील बेघर कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तसेच राज्यातील रमाई आवास योजना, शंभरी आवास योजना, आदिम आवास योजना इत्यादी योजनांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या काही लाभार्थी घरकुल बांधण्यासाठी अनुदानास उपलब्ध असताना सुद्धा केवळ जागा. आता याच्यामध्ये कसा विषय आहे की ज्या लाभार्थ्याला घरकुलचा पेमेंट आलंय पण त्याच्यासाठी जागाच उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्याला हे घरकुल जागा खरेदी उपलब्ध करून 1,00,000चे अनुदान देण्यात येणार आहे. त्याच्या पुढची प्रोसेस आपण जाणून घ्यावं. त्याच्यासाठी कागदपत्र लागणार आहे. हे सगळं डॉक्युमेंट आपण पूर्ण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. याच बाबीचा विचार करून ज्या शासनाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यातील घरकुल जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयाचे प्रयत्न अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. जागेची किंमत 1,00,000पेक्षा जास्त असेल तर वरील किंमत ही लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. आता समजा 1 गुंठ्याची 2,00,000 इतकी प्राईस असेल तर ती 1,00,000च शासन तुम्हाला देणार. ती 1,00,000 दुसरी 1,00,000 ती उरणार आहे ना, ते लाभार्थ्याला भरावं लागणार आहेत. या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक शुल्क ₹1000 आकारणे. याच्याप्रमाणे मोजणी शुल्क मध्ये 50% सवलत लागू शकते. अशा प्रकारच्या सवलती देखील लागू करण्यात आलेल्या आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी 500 चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करता येते. याच्यामध्ये जागा किती भेटणार? 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी शासन 1,00,000 रुपये देणार आहे. जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण, योग्य जागेची किंमत या सर्वांची शहानिशा करून या जागेची किंमत निश्चित केली जाते. या योजनेला लागणारे कागदपत्र आपण जाणून घेऊया. यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, घरकुल मंजूर झाल्यानंतर पुरावा. आता समजा घरकुलाचा पुरावा, घरकुल तुम्हाला मंजूर झालंय त्याचा पुरावा, त्याच्यानंतर तुम्हाला ते 1,00,000 रुपये भेटणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की ते आमचं घरकुल यायचंच राहिले आणि आधी जागाच घ्यायची, असं नाही आहे. याच्यामध्ये भूमिहीन असलेल्याचा दाखला, जागा मालकाचे संमतीपत्र असे डॉक्युमेंट काही लागणार आहेत. धन्यवाद.